तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला, एकावर गुन्हा दाखल। अंबड तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना ग्राम महसूल अधिकारी पवन लिंबाजी तुपकर वय 29 यांच्यावर हल्ला करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी संजय बापूराव कणके, रा. भांबेरी, ता. अंबड याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार संबंधित इसमाने आईच्या जमिनीवरील फेरफार तत्काळ रद्द करण्याची मागणी केली। हे प्रकरण नियमानुसार मंडळ अधिकाऱ्यांच्या सुनावणीअंती निकाली निघेल असे समजावून सांगत असतानाही आरोपीने शासकीय अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फेकून शिवीगाळ केली, चापट मारली व चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला। घटनेवेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांना वाचवले। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत। आज आम्ही दैनंदिन कामकाजाकरता ऑफिसमध्ये बसलेलो होतो। महत्त्वाची मीटिंग आमच्या कर्मचाऱ्यांसोबत चालू होती। दरम्यान मीटिंग चालू असताना अचानक मला बाहेरून कोणीतरी गोंधळ घालत असल्याबाबतचा CCTVमध्ये दिसलं आणि आवाज पण आला। त्यावर मी कर्मचाऱ्यांना बाहेर काय झालेलं आहे ते बघण्यासाठी पाठवलं असता तिथं मारामारी चालू असल्याची दिसली। मग त्यानंतर त्यांना इकडं बोलवलं असता चौकशी केली असता एक कणके नावाचा भांबेरीचा एक व्यक्ती होता आणि त्यांनी आमच्या तलाट्याला मारहाण केली आहे। मग सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी केली असता ह्या कणकेची आई मृत पावलेली आहे आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वारस कारवाई करण्याकरता त्यांच्या भावाने तलाट्याकडे अर्ज दिलेला होता। अर्ज दिल्यानंतर नियमानुसार तलाठी यांनी त्या अर्जाप्रमाणे कारवाई करण्यासाठी फेरफार नोंद घेतली आणि त्याच्यावरती नियमानुसार MLRCच्या कलम 149 ते 55 नुसार संबंधित जे काही त्याचे हितसंबंधी लोक असतात त्यांना वारसांना नोटीस दिली। गावात नोटीस दाखवण्यात आली। नोटीस दाखवण्यात आल्यानंतर त्याच्यावर आक्षेप प्राप्त झाला आणि आक्षेप प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तो आक्षेप फेरफारवर नोंदवला आणि तो फेरफार मंजूर झाला नाही आणि तो फेरफार आता रद्द होईल। तर असं ही फॅक्ट्स असताना संबंधित व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने त्या त्यांचा कोणतरी वकील आहे, वकिलाचा सल्ला घेतला आणि त्यांना काही कोणत्या वकिलांनी चुकीचं त्यांना सांगितलं माहीत नाही, कारण एकदा अर्ज आलेला होता तो रद्द म्हणजे आक्षेप झाल्यामुळं तो फेरफार ॲटोमॅटिकच कॅन्सल होणार आहे। कॅन्सल म्हणजे त्याने आक्षेपसुद्धा नोंदवलेला आहे आणि तलाठ्याने काही चूक न करता त्याला अचानक येऊन मारहाण केली, ही बाब गंभीर आहे। सदर प्रकरणात मी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोडके यांना फोन केलेला होता। त्यांनी तात्काळ पोलीस बंदोबस्त पाठवला, त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आम्ही सुद्धा त्याला चौकशी तपासणी केली। तपासणीमध्ये तलाठ्याचा कुठेही दोष नाही। त्यांनी जे काही नियमाप्रमाणे आहे ते कारवाई केलेली आहे। त्यासंबंधी त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरता मी सांगितलेलं आहे। आता फिर्याद नोंद होत आहे। त्याला मारहाण एवढी झाली की त्या गालावरून सुद्धा तलाठ्याचे रक्त येत आहे। त्यावर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, कृषी विभागाचे सुद्धा लोक आहेत। नैसर्गिक अनुदानाचं ते काम करत बसलेले होते असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे त्याच्यावरती पुढील जी काही फौजदारी स्वरूपाची कारवाई ते आम्ही करतो। मी संदीप नरुटे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जालना। आज दिनांक 19/12/2025 रोजी अंबड तहसील कार्यालयामध्ये चंदनापुरी सजायचे ग्राम महसूल अधिकारी पवन तुपकर हे शासकीय कामकाज करत असताना मौजे भांबेरी येथील एक इसम ज्याचे नामे संजय बापूराव कणके हे येऊन ग्राम महसूल अधिकारी तुपकर यांच्याशी वाद घालू लागले। त्यांचा फेरफार संबंधातलं काम होतं। वास्तविक पाहता त्यांचं काम कायदेशीरपणे ग्राम महसूल अधिकारी यांनी यापूर्वीच केलं होतं। एका फेरफारमध्ये तक्रार घेण्याचं काम होतं। ती त्यांची रितसर तक्रार नियमानुसार ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफारमध्ये नोंदवली होती। त्यांच्या स्तरावरील काम संपलेलं होतं। असं असताना संबंधित इसमाने त्यांना तो फेर आजच्या आज रद्द करा म्हणून बेकायदेशीर मागणी करत असताना संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांना समजावून सांगितलं की सदर काम माझ्या अधिकारातलं नाही, यामध्ये सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर नियमानुसार जो निकाल लागेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असं समजावून सांगितलं असता संबंधित इसमाने त्यांचं म्हणणं लक्षात न घेता संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्री पवन तुपकर यांना त्यांच्या गालावर चापट मारली, शिवीगाळ केली व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। अशा प्रकारचा सगळा प्रकार अचानकपणे घडल्यामुळे आमच्या तिथं उपस्थित असलेले काही आमचे शासकीय कर्मचारी त्यांनी
ग्राम महसूल अधिकारी यांना त्या इसमापासून वाचवलं. आणि हे सर्व घटना घडल्यानंतर मान्य तहसीलदार अंबड श्री विजय चव्हाण यांच्या कानावर प्रकार घातला. त्यांना सांगून आम्ही आज या ठिकाणी तहसील पोलीस स्टेशन अंबड या ठिकाणी संबंधित इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 352, 351(2) अन्वये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सर मला सांगा, जी घटना घडली आहे आता तुमची या संदर्भात मागणी काय आहे? आमची मागणी खरं पाहता संबंधित इसम जो गुन्हेगार आहे त्याला या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आमची मागणी तर आता फक्त याच्या विरुद्ध पोलीस प्रशासनामार्फत संबंधिताविरुद्ध कडक कारवाई होऊन तपास होऊन त्याविरुद्ध त्याला जास्तीत जास्त शासन कसं होईल हा त्यांनी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावा एवढीच मागणी राहील. अटक केल्यामुळे आम्ही बाकी काही मागणी करत नाही. फक्त या निमित्ताने एवढंच आवाहन तालुक्यातील नागरिकांना करू इच्छितो की ग्राम महसूल अधिकारी किंवा कोणताही शासकीय कर्मचारी हा कायद्यात राहून काम करू शकतो. त्याच्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या गोष्टी आपण त्याच्याकडून मागणी करू नये किंवा आपण हातादायीपणा करू नये. जर आपली एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध जर तक्रार असेल तर त्याच्या वरिष्ठाकडे आपण ती रीतसर कायद्याने तक्रार करावी. त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल. परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेऊन आपण गुन्हा करणं हे अतिशय चुकीचं आहे. असं कुणीही करू नये. सर मला सांगा, जी घटना तुमच्यासोबत घडलेली आहे ती घटना काय घडली, किती वाजता घडली, याबद्दल तुम्ही काय सांगा? मी पवन तुपकर, तलाठी सध्या चन्नापुरीचा ग्राम महसूल अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे. या सकाळी 12च्या सुमारास तहसील कार्यालय येथे शासकीय कामकाज करत असताना एक भांबेरी येथील रहिवासी संजय बापूराव कणके हे आले. त्याच्या यापूर्वी फेर संदर्भात त्यांनी तक्रार नोंदवली होती. त्यांनी जी तक्रार माझ्याकडे टाकली होती ती तक्रार मी यापूर्वीच दाखल केली होती. ऑनलाईन रजिस्टर त्याची नोंद घेतलेली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या तक्रारीचा जो फेर त्यांना रद्द करण्याच्या अनुषंगाने त्यांनी मागणी केली होती तो त्या स्टॉपही झाला होता. परंतु त्यांची अवाजवी मागणी अशी होती की तुम्ही माझा फेर आजच्या आजच रद्द करा, जी गोष्ट शक्य नव्हती. कारण तक्रार नोंदवल्याच्या नंतर त्या गोष्टीवर सुनावणी होणं गरजेचं असतं. तो अधिकार माझा नाहीये, माझ्या अधिकार क्षेत्रात ती गोष्ट येत नाही हे मी त्यांना समजावून सांगत होतो. मी त्यांना सांगितलं की ही गोष्ट माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही, पण तरी ते तुम्ही हे काम तुमचंच आहे हे तेच मला सांगत होते. मी त्यांना सांगितलं की मंडळ अधिकारी साहेबांकडे याचे ज्यावेळेस सुनावणी होतील त्यावेळेस त्यानंतर त्याच्यात बदल करण्यात येतील. मी त्यांना समजावून सांगत असतानाच त्यांनी माझी कॉलर धरली आणि माझ्या कानशिलात मारली, मला शिवीगाळ केली आणि म्हणाले की तुम्हाला आणि मंडळ अधिकाऱ्याला चाकूने खोपसून टाकू. त्यांनी धमकी दिली त्या संदर्भात. या अगोदरही त्यांनी मारण्याची धमकी दिली होती मला आणि मंडळ अधिकारी साहेबांना. या अगोदर ते सांगून गेले होते. मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की तुमची तक्रारीची नोंद घेण्यात आलेली आहे, तुमची कायदेशीर कारवाई जे काय आहे ती पुढे पार पाडण्यात येईल. संबंधित व्यक्तीला तुम्ही नोटीस दिली होती का? संबंधित व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस तक्रार फेर नोंद घेतला होता त्यावेळेस गावात नोटीस चिटकवली होती. ग्रामपंचायतीवरतीचं जाहीर प्रकटन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भातही, आणि त्यांना फोन करून गावातल्या लोकांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं आम्ही सांगितलेलं होतं या अगोदर. यावेळेस त्यांनी तुम्हाला धमकी दिली होती, तुम्ही संघटनेला बोलले होते का या संदर्भात की असा संवाद या संबंधित व्यक्तीने असं केला होता? त्यावेळेस ज्यावेळेस ते मला बोलले होते, मी आमचे वरिष्ठ सन्माननीय नरुटे सर यांच्याशी त्या गोष्टीच्या विषयी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमची कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे, तुमचा याच्यात काही रोल नाही आता. त्यावेळेस जर तुम्ही तक्रार दिली ती प्रकार आज घडला असता का? त्यावेळेस तक्रार न देण्याचं कारण असं होतं की ती कार्यवाही पूर्णत्वास गेली नव्हती आणि त्या दिवसापासून आमचा संप सुरू झाला होता काम बंद आंदोलनासंदर्भातला.